हे असेल ना, रिक्वायरमेंट असेल. हा बोल. तशी रिक्वायरमेंट असेल त्या हा काळात. हा फिजिकली काम करायची गरज नसेल भासली म्हणून तर तेव्हा काही वेगळा एक्सरसाइज पॅटर्न नव्हता, कारण डेली जे काम करायचं ना त्यातनं एक्सरसाइज व्हायचा. प्लस मिताहार होता, जेवढं कमी खाणं म्हणता येईल तेवढं कमी खायचे. असं खूप गरजेपेक्षा जास्त खाल्लंय आणि अपचन झालंय किंवा असं बाहेरचे पदार्थ असे आपल्यासारखे आतासारखे तेव्हा नव्हतेच. त्यामुळे सगळ्या बाबतीत कसं होतं, मॉडरेशन होतं, कुठंही अति नव्हतं. ठीक आहे. आणि त्या मानाने हे पण कमी झालं होतं, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, शोध कमी लागले होते, कम्फर्ट झोन कमी होता, त्यामुळे जे काही होतं व्यवस्थित होतं. म्हणून मे बी तेव्हा फिजिकल एक्सरसाइज म्हणजे योगा हा प्रकार नव्हता. माइंड वरती मात्र खूप फोकस करायला लागला होता, कारण पेन सफरिंग जेव्हापासून माणूस आहे तेव्हापासून आहे. आणि कलियुगात ते वाढलं, कारण कलियुगात मध्ये काय म्हणतात, द्वेष भावना, मोह, मत्सर, माया जे आहेत ना, षड्रिपू म्हणतात त्यांना, ते वाढले. आणि म्हणून मग दुःख वाढली आणि दुःखांचं हरण करण्यासाठी संत लोक वगैरेंनी किंवा ऋषीमुनींनी जन्म घेतला, ज्यांनी हे म्हणजे स्वतःचं सत्य सांगितलं किंवा विश्वाचं वैश्विक सत्य सांगितलं. आणि मग कसं आपलं दुःख कमी आहे आणि तात्पुरती जर आपण आहोत तर का दुःख करायचं वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत मनाला पटणाऱ्या, म्हणजे विश्वाची उत्पत्ती का झाली, आपला रोल काय आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी शोधून काढल्या, त्यांनी ग्रंथांमध्ये लिहिलं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवलं. मग मे बी हठ जे आहे ना, हठ म्हणजे याचा मिनिंग आपण, मला आठवत नाही आपण पाहिलंय की नाही, ह म्हणजे सूर्य आणि ठ म्हणजे चंद्र. ठीक आहे. अच्छा. नॉस्ट्रिल्स आहेत ते, राईट आणि लेफ्ट. राईट नॉस्ट्रिल ही सूर्य नाडी ओके. आहे, लेफ्ट नॉस्ट्रिल ही चंद्र नाडी आहे. तर अच्छा. दोन इक्वली अपोजिट जे पोल्स आहेत त्यांना एकत्र आणायचं, त्यांच्यात इक्विलिब्रियम साधायचं, हे काम हठयोगाने केलं. ठीक आहे. मग हठयोगामध्ये मेनली हे सगळे स्क्रिप्चर्स येतात, हे 5 ग्रंथ हठयोगामध्ये येतात, याहून पण जास्त आहेत, पण जे जास्त पॉप्युलर झाले ना त्यातल्या कंटेंटमुळे ते हे 5 आहे. आणि जी काही आपण आसनं करतो ना ती ह्याच ग्रंथांमधली आहेत. याच्या आधी काही आसनं वगैरे हा प्रकार नव्हता, कारण मे बी तेव्हा फिटनेस असेल, फिजिकल फिटनेस होता, फक्त मेंटल फिटनेस नव्हता. त्यामुळं मनावरती, मनाला कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं, आता आपण पातंजल योगसूत्र एकदम डिटेलमध्ये पाहिलं, म्हणजे ऍटलीस्ट वरवर तुम्हाला तोंड ओळख तरी झाली. लेवल 1+2 ला फक्त तोंड ओळख आहे, म्हणजे काय आहे पातंजल योगसूत्र, मग किती त्याचे पाद आहेत, मग प्रत्येक पादात किती सूत्र आहेत, मग अष्टांग योग का सांगितलाय, क्रिया योग का सांगितलं आहे, हे सगळं जे आहे ते त्याच्यामध्ये आलेलं आहे. मग ते आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. मग हठयोगामध्ये तो राजयोग आहे. पतंजलींचा जो आहे ना तो राजयोग आहे, म्हणजे कुठला पाथ ऑफ योगा आहे तर तो राजयोग आहे. आणि हा जो आहे तो हठयोग आहे. हठयोग इज अ स्टेपिंग, इट इज अ स्टेअर टुवर्ड्स राजयोग. अल्टिमेटली आपल्याला राजयोग पर्यंतच जायचंय. हठयोगाच्या स्टेपवरती पाय ठेवून आपल्याला राजयोगापर्यंत जायचंय, असं हठयोगाच्या स्क्रिप्चर्स मध्ये लिहिलंय. हठयोगा आता आपल्यासारख्या लोकांसाठी, म्हणजे जीवा म्हणतो ना आपण आपल्याला, की आपल्याला इग्नोरन्स आहे, आपल्याला अविद्या आहे, आपल्याला सेल्फ रिअलायझेशन नाहीये, आपल्यासारख्या लोकांसाठी हठयोगाचे टेक्निक सांगितले आहेत, ज्यांना माइंडवरती काम करायच्या आधी लाईक असे काही प्रॅक्टिसेस दिलेत की तुम्ही आसनं करा, प्राणायाम करा, शरीर शुद्धी करा, षटकर्म करा. मग ती शरीर शुद्धी झाल्यानंतर पुढचे सगळे जे आहेत फॉलो करा. म्हणजे यमनियम याच्यामध्ये सुद्धा आहेत. यमनियम जसं पतंजलीमध्ये सांगितले 5-5 आहेत ना, तसं याच्यामध्ये पण 10-10 यमनियम आहेत. ते सगळे नंतर, आधी शरीर शुद्धी करा, शरीर क्लीन करा, आसनं प्राणायाम करा आणि मग तिथपर्यंत पोहोचा. असं मी एक शॉर्ट मध्ये सांगते की हठमध्ये काय सांगितलं आहे पुढे जाऊन ते. ठीक आहे. सो हठमध्ये हे सगळे ग्रंथ आहेत. शिवसंहिता आहे, सिद्ध सिद्धांत पद्धती आहे गोरक्षनाथांनी जी 10व्या सेंचुरीमध्ये लिहिलेली आहे. त्यानंतर आहे हठयोग प्रदीपिका, जी आपल्याला डिटेलमध्ये असणार आहे आता, स्वामी स्वात्माराम सुरी यांनी सांगितली आहे, 15व्या शतकात लिहिली आहे. हे सगळे ऑथर विचारतात कोण कोण आहेत ते. घेरंड संहिता आहे, घेरंड मुनी लिहिली आहे 17व्या शतकात. आणि हटरत्नावली आहे, श्रीनिवास भट्टाने लिहिली आहे, ती 18व्या शतकामध्ये. ठीक आहे. साधारण या ग्रंथांचा स्टडी आपल्याला करायचा. ओके. सो आदी यांचं जे नाथ संप्रदाय म्हणतो ना आपण, जी आदिनाथ म्हणजे शिवांकडून ही योगाची परंपरा सुरू झाली आहे. आणि ती जी आहे ती कंटिन्यू झाली आहे ती नाथ संप्रदायामधून, आणि ती अजूनही चालत आहे. ठीक आहे, असं म्हणतात. सो आदिनाथाय नमस्तुते, तस्मै येनोपदिष्टा हठयोग विद्या विभ्राजते, प्रोन्नत राजयोगम आरूढम इच्छ अधिरोहिणी इव. So we offer our solutions to the first
Solutions नाही ते salutations आहेत. Okay. To the first expounder and master of the universe who has preached the knowledge of Hatha Yoga, which shines or stand as ladder or stepping stone for them who wish to climb and reach the highest peak of yoga known as Raj Yoga. ठीक आहे, हे विचारतात, हा क्वेश्चन विचारतात की अल्टिमेटली हठ योगा इज अ स्टेपिंग स्टोन टुवर्ड्स विच योगा? सो राज योगा, टुवर्ड्स राज योगा. हे कर ग, त्याचे तू हे कर फक्त, काय म्यूट कर तुझे, तो ऐकू येतं. हा, सो हे एक लक्षात ठेवायचं की हठयोगा इज स्टेपिंग स्टोन टुवर्ड्स द राजयोगा. नाउ नेक्स्ट, प्रथमोपदेश. त्याच्यामध्ये चतुरंग योग सांगितलाय. चतुरंग योग म्हणजे 4 मेन पार्ट्स सांगितलेत हठयोगाचे. So aim of Hatha Yoga Pratipika, the knowledge of Hatha Yoga is being preached by Yogi Swami Swatmaram for the sake of Raj Yoga. केवलम राजयोगाय हठविद्यो उपदिशयते. ठीक आहे, फक्त राजयोगा पर्यंत पोहोचण्यासाठी स्वामी स्वात्मारामांनी हठयोगच्या विद्याचा उपदेश दिला आहे. मग त्याच्यात कोणते 4 मेन चॅप्टर आहेत? तर आसन, कुंभक, मुद्रा आणि नादानुसंधान. ओके, ते पुढे आपण बघणार आहोत. त्याच्या आधी थोडंसं इंट्रोडक्शन मध्ये त्यांनी योगाचा मठ कसा असला पाहिजे, योगिक मठ कसा असला पाहिजे त्याबद्दल थोडंसं गाईड केलंय. सो सुराज्ये धार्मिके देशे सुभिक्षे निरुपद्रवे धनुः प्रमाण पर्यंतम शिलाग्नी जलवर्जिते एकांते मठिकामध्ये सथातव्यम हठयोगिना. The yogi should practice Hatha Yoga in a small room situated in a solitary place, being 4 cubic square and free from stones, fire, water, disturbances of all kinds. हे बघा, the yogi should practice Hatha Yoga in a small room. छोटी रूम पाहिजे, situated in a solitary place. साधारण जे जिथं वास्तव्य असतं खूप साऱ्या लोकांचं, म्हणजे आपण म्हणतो ना कॉलनी असते, अशा लोकांपासून लांब, मे बी ते जंगल असेल, मे बी म्हणजे रिमोट प्लेस असेल, तर अशा ठिकाणी ते असल्या पाहिजे. युजली मठ असतात बघा, आश्रम असतात आता सुद्धा, ते मेन जे प्लेस आहेत त्यापासून लांब. मेन प्लेसेस म्हणजे लोकांचं जिथं जास्त येणं जाणं नसेल अशा ठिकाणापासून लांब असतं. बिंग 4 क्युबिक स्क्वेअर, 4 क्युबिक स्क्वेअर या मापाचं असलं पाहिजे. अँड फ्री फ्रॉम स्टोन्स, फायर, वॉटर, डिस्टर्बन्सेस ऑफ ऑल काइंड. सो स्टोन नाही पाहिजे तिथे, अग्नी नाही पाहिजे, पाणी नाही पाहिजे. पाणी नाही पाहिजे म्हणजे अगदी पाण्याच्या जवळ नाही पाहिजे, कारण मग जलचर प्राणी येऊ शकतात आणि डिस्टर्ब करू शकतात. त्यानंतर डिस्टर्बन्सेस ऑफ ऑल काइंड्स, मग अशा प्रकारचे डिस्टर्बन्सेस नाही पाहिजे. किडे, मुंग्या किंवा जलचर प्राणी आहेत अशा प्रकारचं नाही पाहिजे. अँड इन अ कंट्री वेअर जस्टिस इज प्रॉपरली ॲडमिनिस्टर्ड, म्हणजे अशा राजाच्या अधिपत्याखाली पाहिजे की जिथं तो राजा योगी पुरुषांना मान देतो, आदर सत्कार करतो. ठीक आहे, वेअर गुड पीपल लिव्ह अँड फूड कॅन बी ऑब्टेन इझिली अँड प्लेंटिफुली. ठीक आहे, मग जिथे चांगले लोक राहतात आणि सहज अन्न मिळू शकतं आणि जेवढी गरज आहे तेवढं मिळू शकतं, अशा ठिकाणी योगाचं मठ असावं, योगिक मठ असावं. ठीक आहे, अजून थोडंसं त्यांनी एक्सप्लेन केलंय. अल्पद्वारम रंध्रगर्त विवरम नात्युच्छ निच्छायतम सम्यक गोमय सांद्र लिप्तममलम निशेष जंतुजितम बाह्ये मंडप वेदिकुप रुचिरम पराकार संवेष्टितम परोक्तम योग मठस्य लक्षणमिदम सिद्धैः हठाभ्यासिभिः. The room should have a small door, be free from holes, hollows. हे सगळं इम्पॉर्टंट आहे. इट शुड हॅव अ स्मॉल डोर, छोटच डोर पाहिजे आत एंट्री घेताना. बी फ्री फ्रॉम होल्स, हॉलोज, नायदर टू हाय नॉर टू लो. सो त्या घरामध्ये होल नको, हॉलोज नको आणि नायदर टू हाय ऑर टू लो, म्हणजे खूप उंच पण नको आणि खूप खोलात पण नको. ठीक आहे, वेल प्लास्टर्ड विथ काऊ डंग अँड फ्री फ्रॉम डर्ट. शेणाने व्यवस्थित सारवलेलं पाहिजे आणि फ्री फ्रॉम डर्ट,
त्याच्यामध्ये धूळ वगैरे नको. धूळ, फिल्थ अँड इन्सेक्ट्स, ओके, डास आणि जे मच्छर आहेत त्यापासून ते लांब पाहिजे. ऑर इट्स आउटसाइड देअर शुड बी बोअर्स, रेस्ट प्लॅटफॉर्म. बोअर्स म्हणजे पाण्यासाठी जे असतात ना त्याला बोअर्स म्हणतात, ठीक आहे. म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय पाहिजे, पण नदीच्या जवळ नको, जेणेकरून नदीमधून ते सरपटणारे प्राणी मठात येतील आणि मठात डिस्टर्ब करतील, असं नको. देन रेस्ट प्लॅटफॉर्म, चबुतरा म्हणजे म्हणतात ना, युजली ऍक्च्युली चिटचॅटिंग साठी असतो तो, पण म्हणजे अशा टाईपचा बाहेर, रूमच्या बाहेर चबुतरा म्हणजे बसण्यासाठी जागा पाहिजे. अ वेल अँड अ कंपाऊंड, पिण्याच्या पाण्याची सोय आणि कंपाऊंड पाहिजे. म्हणजे जी झोपडी आहे त्याला कंपाऊंड पाहिजे. दीज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ रूम ऑफ फॉर हठ योगीज हॅव बीन डिस्क्राईब बाय अडॅप्ट्स इन द प्रॅक्टिस ऑफ हठ. सो हठयोगाच्या प्रॅक्टिसमध्ये अशा प्रकारचं हठयोगीचा मठ पाहिजे असं सांगितलं गेलंय, ठीक आहे. ना गुरु शिष्य परंपरा, ही गुरु शिष्य परंपरा आहे. आता मी सांगितलं ना, नाथ संप्रदायाची गुरु शिष्य परंपरा आहे. गुरु शिष्य परंपरा म्हणजे आता त्या फोटोत जसं दाखवलंय ना तसं गुरु शिष्यांना सोबत घेऊन बसायचे आणि त्यांना ज्ञान द्यायचे. ही आपली जी आहे ती परंपरा खूप जुनी आहे. ओके, सो एवं विधे मठे सथित्वा सर्वं चिंता विवर्जितः गुरुपदिष्ट मार्गेण योगम इव समभ्यसेत. Having seated in such a room and free from all the anxieties, he should practice yoga as instructed by his guru. Okay, सो अशा प्रकारे जी तयार केलेली रूम आहे त्याच्यात बसून अँड फ्री फ्रॉम ऑल एन्झायटीज, म्हणजे एन्झायटी नको, मन कसं पाहिजे, शांत पाहिजे. शांत मनासोबत ही शुड प्रॅक्टिस योगा ॲज इन्स्ट्रक्टेड बाय हिज गुरु, त्याच्या गुरुनी सांगितल्याप्रमाणे योगा त्यांनी केला पाहिजे. अथासने दृढे योगी वशीहित मिताशनः गुरुपदिष्ट मार्गेण प्राणायामः अंसभ्यसेत. थोडंसं मिस्टेक आहे. Posture becoming established, a yogi, master of himself, eating salutary and moderate food, should practice pranayam as instructed by his guru. So, posture becoming established म्हणजे काय, आसनामध्ये रूढ झाल्यानंतर अ योगी मास्टर ऑफ हिमसेल्फ इटिंग सॅलिटरी अँड मॉडरेट फूड. आता हठयोगामध्ये सगळ्याच गोष्टींचं इन्क्लुजन आहे, म्हणजे फक्त आसनांबद्दल नाही सांगितलंय, तर आसनांसोबत इटिंग सॅलिटरी अँड मॉडरेट फूड तुम्हाला आहे की आहार ॲज पर हठयोगा ही कन्सेप्ट आहे तुम्हाला, म्हणजे ते तुम्हाला ऐकायला मिळेल. पुढे गेल्यानंतर आहे तो एक पार्ट की हठयोगामध्ये काय काय खायला सांगितलंय आणि काय नाही खायला सांगितलंय. मग त्याला पथ्य आणि अपथ्य असं फूड सांगितलं आहे. सो ते सगळं आपल्याला कळणार आहे पुढे गेल्यानंतर. शुड प्रॅक्टिस प्राणायाम, सो मॉडरेट खाण्यासोबत नुसतं आसनं करण्यासाठी कसंही खाल्लं आणि आसन केलं, काहीही दिनचर्या फॉलो केली आणि आसन केलेलं चालत नाही, त्याचे साईड इफेक्ट आहेत. ओके, सो मग आपण काय म्हणतो की खाल्ल्या करू नका किंवा कुठल्याही वेळेला करू नका. सूर्यास्त आणि सूर्योदय हा बेस्ट टायमिंग आहे, पण खाल्ल्यानंतर किंवा अनाशापोटी अगदी पण, म्हणजे भूक लागलेली असताना सुद्धा एक्सरसाइज करणं चुकीचं आहे. जसं खाल्ल्या नाही करायचं, जसं खूप भूक लागलेली असताना करणं पण चुकीचं आहे. सो असे सगळे काही नियम आहेत जे फॉलो केल्यानंतर ती व्यक्ती, आसनानंतर फूड फॉलो केल्यानंतर ती व्यक्ती प्राणायाम करण्यासाठी तिच्या गुरुच्या समोर बसू शकते. काही जे हठयोगामधले महत्वाचे श्लोक आहेत ना ते इथं घेतले, ठीक आहे. त्यानंतर त्यांनी एक्सप्लेन केलेत मेन, अजून आपण मेन चॅप्टर्स पर्यंत गेलोच नाही. आपण मग असे जे 4 चॅप्टर पाहिले ना, आसन, कुंभक आहे, ठीक आहे, मुद्रा आणि नादानुसंधान, हे जे बघितले आहेत ना, त्या चॅप्टर पर्यंत अजून पोहोचायच्या आधीच त्यांनी बाकीच्या गोष्टी फार इम्पॉर्टंट सांगितल्या, त्या अजून आपण बघतोय. की आधी मठाबद्दल माहिती दिली की कसा मठ असला पाहिजे ते सांगितलंय. मग गुरु शिष्य परंपरेबद्दल थोडंसं सांगितलंय. आधी आदिनाथांना नमस्कार करून मग सुरुवात केली आहे. आणि मग आता बाधक तत्व आणि साधक तत्व सांगितले. समजा आता पतंजलीने कसं ऑब्स्टॅकल सांगितले होते, समजा एखाद्याला योगाची साधना करायची आहे पण कुठले कुठले अडचणी येऊ शकतात, त्याला आपण अष्टांग योग म्हणजे ऑब्स्टॅकल्स म्हटलंय. आणि मग ते ऑब्स्टॅकल्स दूर करण्यासाठी त्यांनी अष्टांग मार्ग सांगितलाय पतंजलींनी पातंजल योगसूत्रामध्ये. तसंच इथं काय आहे, बाधक तत्व आणि साधक तत्व आहे. तर बाधक तत्व काय आहेत, जे योगाची जी साधना आहे त्याला बाधक ठरणारी ज्या गोष्टी आहेत ते बाधक तत्व.
आणि योगाच्या साधनेला जे साधक ठरतील असे साधक तत्व हे सगळे आपल्यालाही लागू पडतात, त्यामुळे मन लावून ऐका. सो अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह जनसंगश्च लौल्यम च षड्भिर्योगो विनश्यति. ओके, योगा इज डिस्ट्रॉइड बाय फॉलोइंग 6 causes: overeating, exertion, talkativeness, adhering to rules, that is cold bath in the morning, eating at night or eating fruits only, कंपनी ऑफ मेन अँड अनस्टेडीनेस. ओके, सो हे 6 तत्व सांगितले, 6च बाधक आणि 6च साधक सांगितले. कोणकोणते? सगळ्यात महत्वाचं अत्याहार. ओके, जर तुम्हाला योगासनं करायचे आहेत, योगिक लाईफस्टाईल, किंवा हे फक्त योगिक लाईफस्टाईल पुरतंच मर्यादित नाहीये, जर तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करायची असेल तर यू हॅव टू बी अवे फ्रॉम धिस अत्याहार. अति सर्वत्र वर्जते, आपण म्हणतो ना, कुठल्याही गोष्टीत अति नाही करायचं. मराठीत पण म्हणे अति तेथे माती. ओके, सो अति आहार इज नॉट गुड. तो बाधक ठरतो योग साधनेसाठी. मॉडरेटच खाल्लं पाहिजे किंवा मिताहारच असला पाहिजे. ठीक आहे. प्रयासश्च म्हणजे इथे दिलेत बघा, ओव्हर इटिंग आणि ओव्हर एक्झर्शन. प्रयास म्हणजे हा फक्त प्रयास म्हणजे काय म्हणतो आपण, प्रयासला मराठीमध्ये काय म्हणतात, प्रॅक्टिस जे आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये. सो हा तो प्रयास नाहीये. इथं प्रयासचा अर्थ काय घेतलाय? ओव्हर एक्झर्शन, म्हणजे खूप काम करणे. युजली योगा पीपल जे आहेत ना, त्यांना अत्याहार न करणं म्हणजे मिताहार करायचा आणि जी एनर्जी आहे ना ती कॉन्झर्व करायची. आता योगा पीपल म्हणजे तेव्हा हे जे सगळं लागू होतं ते योगी जे अशा मठामध्ये जाऊन राहायचे अशा योगी पुरुषांसाठी सांगितलंय. जरी आपल्याला 100% लागू पडत नसलं तरी हे आपण फॉलो करायचा प्रयत्न करू शकतो. ठीक आहे, म्हणजे ऍटलीस्ट समजून तरी घ्या की त्यांना बाधक तत्वामध्ये का टाकलं आहे आणि साधक तत्वांना साधक तत्वामध्ये का टाकलं आहे, आणि काही ना काही पर्सेंटेज वरती आपण ते फॉलो करू शकतो का याचा नक्की विचार करा. सो अत्याहार जो आहे तो नाही केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर प्रयास, ओव्हर एक्झर्शन पण अलाउड नाहीये. ओव्हर एक्झर्शननी काय होतं? त्रास होतो. ओके, जर आपल्याला योग साधना करायची आहे, आपल्याला मेडिटेशन करायचं आहे, आपल्याला प्राणायाम करायचा आहे, तर आपल्याला तिथे एनर्जी ही कॉन्झर्व करायची आहे, वाया घालवायची नाहीये. ओके, सो दॅट इज इम्पॉर्टंट की आपल्याला ओव्हर एक्झर्शन नाही करायचंय. तिसरं आहे प्रजल्पो. प्रजल्पो इज टॉकेटिव्हनेस, अति बडबड करणं. म्हणजे अति बडबड केल्यानंतर सुद्धा आपली एनर्जी वेस्टच होते. सो ते पण एक बाधक तत्व आहे योग साधनेमध्ये. Then adhering to rules, that is cold bath in the morning, eating at night or eating fruits only. Okay, adhering to rules म्हणजे काय? अति कडक नियम जे असतात ना, काही काही जण असतात बघा, कोल्ड बाथ इन द मॉर्निंग म्हणजे कुठलाही सीझन असू दे आम्ही थंड पाण्यानेच आंघोळ करतो. मग हे जे आहे हे कडक नियम स्वतःवरती लागू करणं. इटिंग ॲट नाईट म्हणजे काही चुकीच्या गोष्टींना, आता हे इथं एक एक्झाम्पल दिलं आहे. सो ते एक एक्झाम्पल म्हणून घ्या, किंवा अशा व्यक्ती तुमच्या समोर म्हणजे नजरेसमोर आणा की चुकीच्या नियमांना चिकटून राहतात किंवा ते जे नाही गरजेचं आहे त्या गोष्टी करतात. सो ते अधेरिंग टू रूल्स इज नियमाग्रह, कुठल्याही नियमाचा आग्रह करणे जरी तो युजफुल नसेल तरी. ओके, देन इटिंग ॲट नाईट, यातलंच एक्झाम्पल दिले. ऑर इटिंग फ्रुट्स ओनली, जे हे करतात ना आता डाएट वगैरे करतात, बाकी सगळं सोडून फक्त इटिंग फ्रूटच खाणार, बाकी सगळं खाणार नाही, फ्रूटवरच वेट लॉस करणार, अशा प्रकारचे जे घातक आहेत शरीरासाठी अशा रूल्सना धरून चालणं म्हणजे नियमाग्रह. जे देन जनसंघश्च लौल्यमच. जनसंघश्च म्हणजे कंपनी ऑफ मेन. ठीक आहे, आता कंपनी ऑफ मेन म्हणजे गॉसिपिंग करण्यासाठी जेव्हा एकत्र येतात तेव्हा मग अशा कंपनीमध्ये काय होतं, आपली एनर्जी एक्झॉस्ट होते. अशा गॉसिपिंगच्या ठिकाणी कधीही एनर्जी म्हणजे तोंडावरती छान म्हणणं किंवा आपलं काम असेल तर अशा व्यक्तीला झाडावर चढवणं, अशा प्रकारचं म्हणतं ना, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कंपनी ऑफ मेन म्हणजे जनसंघश्च, जिथं ग्रुप ऑफ पीपल आहे अशा कंपनीबद्दल त्यांनी सांगितलं. नॉट ओनली मेन, इथं मेन हा आता इथं याचा शब्दाचा अर्थ मेन आहे म्हणून मेन लिहिले, म्हणजे त्याच्यात फक्त मेनलाच काही म्हणायचं असं काही नाहीये, ग्रुप ऑफ पीपल आहे. ठीक आहे, कंपनी ऑफ पीपल म्हणजे खूप साऱ्या लोकांशी जर तुमचं भेटणं वगैरे होत असेल किंवा खूप साऱ्या लोकांशी काही ना काही गरजेपुरती बोलणं होत असेल तर तितकी तुमची एनर्जी जी आहे ती एक्झॉस्ट होत असते. अँड देन लौल्यम, अनस्टेडीनेस. ठीक आहे, याला काय शब्द वापरू शकतो? माइंड स्टेबल नसणं. माइंड जे आहे ते कायम फ्रिकी माइंड असतं, म्हणजे हे करू का ते करू, किंवा चंचल माइंड म्हणतात ना, करू की नको करू,
अशा प्रकारचं. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, षड्भिर योगो विनश्यती. सो हे जे 6 गोष्टी आहेत ना, हे त्या योगीला किंवा योगी व्यक्तीला विनश्यती, विनाशाकडे घेऊन जाणाऱ्या आहेत. ठीक आहे. मग साधक तत्व कोणते आहेत? जर ह्या गोष्टी नाही करायच्या तर मग करायच्या कुठल्या गोष्टी आहेत? तर उत्साह साहसात धैर्यात तत्वज्ञानाश्च निश्चयात जनसंग परित्याग षड्भिर योग सिद्ध्यती. ओके. So the following 6 bring speedy success: courage, daring, perseverance, discriminative knowledge, faith, aloofness from company. सो उत्साह, आता कोणकोणते 6 आहेत जे साधक तत्व आहेत? उत्साह आहे, म्हणजे कुठलंही काम करताना जर आपण उत्साह नाही दाखवला ते काम करताना तर ते काम होत नाही. ठीक आहे. म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवून उत्साह दाखवून ते जर करायला गेलो तर अशी कामं नीट होतात. सो जर आधीच गळून पडलो आपण किंवा आधीच कंटाळा केला तर ती कामं होत नाही. सो करेज इम्पॉर्टंट आहे, तो उत्साह दाखवणं गरजेचं आहे. डेअरिंग दाखवतं, साहस. ओके. साहसी म्हणजे एका योगी पर्सननी पण कसं असलं पाहिजे? साहसी. आसनं फार अवघड आहेत पुढे जाताना. म्हणजे समजा योगाच्या ट्रॅकवरती तुम्हाला पुढे पुढे जायचं आहे तर सिम्पल आसनं क्रॉस केल्यानंतर थोडीशी टफ आसनं आहेत आणि ती टफ आसनांच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला आतून इच्छा असणं गरजेचं आहे, किंवा त्या आसनाला बघूनच मला हे बहुतेक नाही जमणार असं म्हणून आधीच त्याला नाही म्हणून चालायचं, म्हणजे सोडून नाही द्यायचं. तर तयारी तरी करायची किंवा ऍटलीस्ट एकदा अटेम्प्ट तरी करून बघायचं की मला जमू शकतं का, किंवा मी डायरेक्ट पुढच्या लेवलपर्यंत बघणार नाही, मी याच्या प्रिपरेशनसाठी एक एक स्टेप पुढे जात राहीन. अल्टिमेटली असं कुठलंच असं नाहीये जे कुणालाच येत नाही जर प्रॅक्टिस केली तर. सो विथ रेग्युलर प्रॅक्टिस एखादं आसन हे जमतंच. मे बी ते होल्ड करता नाही येणार किंवा त्याच्यासाठी अजून प्रॅक्टिस लागेल, पण असं कुठलंच आसन नाहीये की नाही जमत कुणाला. ठीक आहे. सो मग त्यासाठी लागते ती डेअरिंग. देन परसिव्हरन्स. ओके. उत्साह साहसात धैर्य गरजेचं आहे. ओके. टिकून राहणं गरजेचं आहे. आणि देन डिस्क्रिमिनेटिंग नॉलेज. ऍक्च्युली इथं तत्वज्ञानाला डिस्क्रिमिनेटिंग नॉलेज सांगितलं आहे. सो फिलॉसॉफी माहिती असणं गरजेचं आहे आणि लाईफमध्ये पण एक फिलॉसॉफी फॉलो करणं गरजेचं आहे. ठीक आहे. देन फेथ, तत्वज्ञानाश्च निश्चय. निश्चय करणं गरजेचं आहे. अँड देन जनसंघ परित्याग. इथं जे आपण म्हटलं होतं ना की जनसंघ, खूप लोकांशी कॉन्टॅक्ट ठेवणं, खूप लोकांसोबत सारखं बोलणं आपली एनर्जी डाऊन करू शकतं. मग जितकं शक्य आहे कमीत कमी लोकांशी संबंध ठेवणं. ओके. बोलण्याच्या बाबतीत सुद्धा त्याला म्हणतात अलोफनेस फ्रॉम द कंपनी. षड्भिर योग सिद्ध्यती. तर ह्या 6 अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला म्हणजे आपलं जे कार्य आहे ते सिद्ध करून नेतील. ठीक आहे. ते आपलं विनश्यती, हे 6 गोष्टींमुळं विनश्यती, विनाश होण्याचे चान्सेस आहेत आणि ह्या 6 गोष्टींमुळं सिद्ध्यती, आपलं जे आपण योगा प्रॅक्टिस करणार आहोत ती सिद्ध होण्याचे चान्सेस जास्त आहे. ठीक आहे. सो हे झाले साधक तत्व आणि बाधक तत्व. आपण हे एकदा फक्त डिटेलमध्ये वाचूयात आणि मग थांबूयात. ओके. आसनचं नको घेऊयात, साधक बाधक तत्व बघूयात. सो अत्याहार, ओव्हर इटिंग इज द एक्सेस फूड कन्झ्युम्ड इन रिलेशन टू द एनर्जी that an organism expends or expels via excretion, leading to weight gaining and often obesity. ठीक आहे. सो हे this we know की ओव्हर इटिंग इज एक्सेस फूड कन्झ्युम इन रिलेशन टू एनर्जी दॅट अन ऑर्गॅनिझम एक्सपेन्स, म्हणजे आउटपुटच्या पेक्षा जास्त इनपुट केलं की वी टेंड टू गो टुवर्ड्स ओबेसिटी. Then prayasa is the exertion done with a goal to achieve. Hard physical labor or intense mental work taxes one of the energy system, causing imbalance, the upper limit of useful physique. ओके. सो ओव्हर एक्झर्शन नाही करायचं, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण एनर्जी आपल्याला जास्त वाया नाही जाऊ द्यायची, ती आपल्याला कन्झर्व करायची आहे, कारण आपल्या बॉडीमध्ये पण एनर्जीची गरज आहे टू परफॉर्म वेल. अँड एकाच वेळी ओव्हर एक्झर्शन करून मिळवत काहीच नाही आपण. ठीक आहे. देन प्रजल्पो, टू मच टॉकिंग डिसिपेट्स व्हायटल एनर्जी अँड वेस्ट टाइम विच कुड बी बेटर स्पेंड ऑन साधना. ठीक आहे. म्हणजे खूप सारं बोलल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की आपलं माइंड खूप भरकटतं. त्या बोलण्यामध्ये एकतर कुठेतरी कंपॅरिझन असतं, दुसऱ्याचे थॉट्स असतात, मग आपल्याला पटतातच असं नाही. मग असं वाटतं ही व्यक्ती येऊन 10 मिनिटं माझ्याशी बोलून गेली, त्यापेक्षा ही व्यक्ती समोरच नसती आली तर बरं झालं असतं. ती व्यक्ती यायच्या आधी माझं माइंड छान स्टेबल होतं, ती व्यक्ती येऊन सगळं डोक्यातले विचार असा गोंधळ घालून निघून गेली. असं कधी कधी आपल्याला होतं.
So it's better to spend on sadhana. Gossiping with people increase the activity of mind by activating thought process to keep on the conversation. Okay, conversation on ठेवण्यासाठी आपली एनर्जी खूप खर्च होते, and that is not allowed in yoga sadhana. Then niyamagraha means insisting on restriction, obstinate inclination for precept, that is stubbornly refusing to change one's opinion or choose course of action for general rule intended to regulate behavior or thought. ओके, जसं आपण मगाशी डिस्कस केले की तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, तुमच्या भाषेत तुम्ही लक्षात ठेवा, यातलीच उदाहरणं घेतली पाहिजे असं काही नाही. कुठलाही असा अनावश्यक नियमाचा आग्रह करणे जो कधीतरी घातक ठरू शकतो किंवा ज्याचा इतका फायदा नाहीये. ठीक आहे. देन जनसंघ, इंटरॅक्टिंग विथ पीपल विथ लो मॉरल्स, बेस्ट कॉन्शियसनेस and low moral base, consciousness and sensuous desires can influence the sadhak with their negative vibrations and distract his mind from sadhana. Okay, so जास्त लोकांसोबत इंटरॅक्टिंग केल्यानंतर माइंड जे आहे ते अजायटेटेड होतं, शांत नाही होत. म्हणून तर त्यांचं मठ, योगाचं मठ जे आहे ते लोकांची जी मेन वस्ती आहे त्यापासून लांब असलं पाहिजे असं सांगितलंय. लौल्य इज फिकलनेस ऑफ माइंड म्हणजे शांत चित्त, स्थिर नसणं, अस्थिर असणं. ठीक आहे. means desire for everything. लौल्य also means unsteadiness in constancy. हे सगळे झाले बाधक तत्व. याच्यावरती क्वेश्चन विचारतात आणि 5-5 मार्कांसाठी वायवा पण घेतात ह्या टॉपिक वरती. सो हे पाठ करायचे असतात. मग साधक तत्व कोणतं आहे? उत्साह टू सक्सीड इन योगा, enthusiasm or positive attitude is absolutely essential. Constant inspiration and the ideal of attaining perfection generate energy and help us maintain regularity in practice. Enthusiasm helps yogi to be disciplined in practice of abhyas. Okay, so enthusiasm is must. Utsaha is must in yoga sadhana. Sahas, no matter what happens externally, sadhana must be done regularly. Where one is afflicted with material losses or acquires valuable possessions, where there are visible signs of progress of sadhana or not, one must continue with one's effort. साहस इम्पॉर्टंट आहे, याच्या आधी आपण डिस्कस केले. सो इथलेच एक्झाम्पल घेतले पाहिजे असं काही नाहीये. तुमच्या लेवलला तुम्ही समजून घ्या साहस शब्दाचा अर्थ. जो मराठीत आहे तोच साहस आहे आणि त्यानुसार एक्सप्लेन केलं तरी चालेल. ओके. देन धैर्य, हे आणि ऑब्स्टॅकल मध्ये फक्त कन्फ्यूज होऊ नका. ऑब्स्टॅकल्स वेगळे आहेत आणि हे वेगळे आहेत, थोडेफार आहेत सेम. Then dhairya, as confidence and patience reflected in panic or in the miserable and piteous condition. ठीक आहे. सो धैर्य ठेवणं गरजेचं आहे. धैर्याला तुम्ही पेशन्स पण म्हणू शकता. ओके, म्हणजे एखादं आसन नाही जमत आहे तर मग किती महिने झाले मी करतेय आणि मला जमत नाहीये, मग काय चुकतंय, मग गुरुच बहुतेक चांगला नाहीये, मला नीट गाईड करत नाहीये, किंवा मग स्वतःच्या शरीरावरती डाऊट घेणं की माझ्याकडनं हे होणार नाही, असं नाही केलं पाहिजे. पेशन्स ठेवले पाहिजे. फळांची अपेक्षा करून, आता भगवद्गीता पण यात थोडी आपण आणूयात, की फळांची अपेक्षा करून जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत राहता की अमुक आता गोल ठेवला पाहिजे की हे आसन मला जमायला पाहिजे आणि म्हणून मी आसनाची प्रॅक्टिस करते, पण किती दिवसात आणि किती लवकर आहे त्याला म्हणतात की पेशन्स सोडणं. की आपल्या सोबतच्या व्यक्तीला जमू शकतं लवकर म्हणून तिला जमलं आणि मला नाही जमलं, हे जे आहे हे योगामध्ये नाहीये कम्पॅरिझन. ठीक आहे. सो युनिकनेस असतो योगामध्ये. प्रत्येक पर्सनॅलिटी युनिक आहे आणि प्रत्येक पर्सनॅलिटीचे पॉझिटिव्ह ऍट्रिब्यूट्स आहेत स्वतःचे. ठीक आहे. देन सो धैर्य इज वन ऑफ द साधक तत्व. तत्वज्ञान, ॲज वी नो, नॉलेज ऑफ स्क्रिप्चर्स बॅक्ड बाय सेल्फ प्रॅक्टिस हेल्प्स इन करेक्ट अंडरस्टँडिंग. सो स्क्रिप्चर्सचं नॉलेज असणं आणि प्लस सेल्फ प्रॅक्टिस, या दोन गोष्टी या कायम करेक्ट अंडरस्टँडिंग पर्यंत घेऊन जातात. कुठलाही बिझनेस करताना, कुठल्याही गोष्टी करताना, म्हणजे लाईफ पण जगताना आपण म्हणतो ना आपल्याला एक बेस असायला लागतो तत्वज्ञानाचा. सो ते तत्वज्ञान, ते नॉलेज हे तुमचा मेन बेस असतो. मग ते कुठून येतं? आपल्या स्क्रिप्चर्स मधून आलेलं आहे ते नॉलेज. आणि त्यानुसार ते आणि सेल्फ प्रॅक्टिस असं जेव्हा एकत्र येईल तेव्हा इट गोज विथ करेक्ट अंडरस्टँडिंग. निश्चय, डिटर्मिनेशन इन प्रॅक्टिस हेल्प्स योगी टू अचीव क्लेश कर्म निवृत्ती. क्लेश कर्म निवृत्ती म्हणजे आपण क्लेश बघितलेत पतंजलीमध्ये. ठीक आहे. सो ते क्लेश कमी करण्यासाठी निश्चय, डिटर्मिनेशन हेल्प्स अ लॉट. ठीक आहे. अँड देन
जनसंघ परित्याग. ड्युरिंग द पिरियड ऑफ साधना वन मे फाइंड इट युजलेस टू मिक्स विथ पीपल हू हॅव लोअर ऍस्पिरेशन्स. लोअर ऍस्पिरेशन्स म्हणजे आपल्याच कोशामध्ये गुंतलेले जे असतात ते. म्हणजे काय, तेच मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये जे जास्त ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे दिखाऊपणा आहे, त्यानंतर कंपॅरिझन आहे, मग ते लो आस्पेक्ट झालं ना. त्याच्यात ग्रेट काहीच नाही झालं. सेल्फ रिअलायझेशन शुड बी युअर मेन गोल. ते सोडून आपण कुणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी जगणं इट्स अल्टिमेटली थिंग जी चुकीची आहे. मग जनसंघाचा परित्याग करणं. जनसंघ तुम्हाला तुमचा जर पाय मागे ओढत असेल, तुमचं एनर्जी जर एक्झॉस्ट करत असेल, तर त्याचा परित्याग केला पाहिजे. आणि मग म्हणून जनसंघ परित्याग हे साधक तत्व आहे. ठीक आहे. येस, थांबूयात कारण किती वाजलेत, 5:45 वाजलेत. येस, काही डाऊट? जाते, आवाज कर ना. जास्त झालंय म्हटलं हे. हा, म्हणूनच थांबले मी. याच्यावरती क्वेश्चन मी सांगत जाईन काय काय इम्पॉर्टंट आहेत ते. एवढं सगळं इम्पॉर्टंट नाहीये, पण मला असं लिमिटेड